रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे प्रत्यक्ष बाधक हेतू किंवा प्रत्यक्ष बाधक भाव. बर सर, मला तुम्ही अगोदर काय काय शिकवलं होतं? मी तुला काय काय शिकवलं होतं? पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाची निरुक्ती शिकवली सर, मी ती पाठ केली. लक्षणाचा श्लोक पाठ केला, परिभाषेचा श्लोक पाठ केला सर. बर, तिथून पुढे गेलो सर, मला तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लासिफिकेशन सांगितलं सर, ते क्लासिफिकेशन मी पाठ केलं. बर, तिथून पुढे गेलो सर, मला तुम्ही इंद्रियार्थ सन्निकर्ष शिकवलं सर, ती पण मला चांगल्या पद्धतीने समजलं. तिथं खूप चांगले एक्झाम्पल दिले सर तुम्ही, आणि ती पण मला चांगलं समजलं सर. मला आज काय शिकायचंय? आज तुला प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष बाधक हेतू, भाव म्हण किंवा त्याला हेतू म्हण, ते आपल्याला शिकायचे सर. माझा आजचा टॉपिक काय सर? प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष बाधक हेतू ही माझा आजचा टॉपिक आहे सर. बाबा सर, प्रत्यक्ष बाधक भाव, आता काय नवीन भानगड आहे सर? बायला कण ही प्रत्यक्ष प्रमाण काही संपत का नाही? नुसते सर नवीनच टॉपिक येत आहेत. बर, चांगल्या पद्धतीने समजून घे. परीक्षेत प्रश्न येतच असतो. 5 मार्काला साठी एससीक्यू मध्ये येत असतो किंवा एलएक्यू मध्येच प्रत्यक्ष प्रमाणामध्ये ही 10 मार्काला, डायरेक्ट 10 मार्काला प्रश्न येणार नाही. पहिल्या सुरू प्रत्येक प्रमाणाचं लक्षण विचारल, इंद्रियार्थ सन्निकर्षासोबत प्रत्यक्ष बाधक भाव हेतू ही लिहा म्हणून प्रश्न येईल. बर सर, मला आता चांगल्या पद्धतीने शिकवा ना सर मला, की प्रत्यक्ष बाधक भाव काय, बाधक हेतू भाव काय सर? बर, चांगलं शिकवतो तुला. सर, बाधक म्हणजे काय सर? सर, बाधक म्हणजे काय सर? बाधक म्हणजे बाधा करणार, अडथळा निर्माण करणार, ऑब्स्टॅकल्स निर्माण करणार. बापरे, काय इंग्लिश बोललो सर तुम्ही. ऑब्स्टॅकल्स निर्माण करणार. ऑब्स्टॅकल्स निर्माण करणार म्हणजे बाधा निर्माण करणार. आपल्या मराठी भाषेमध्ये काय सर? बाधा निर्माण करणार, बाधा किंवा अडथळे निर्माण करणार सर. सर, मला नुसता अडथळा करायला सर, अडथळा निर्माण करणार, त्यालाच काय म्हणायचं? बाधक. सर, बाधकचा अर्थ समजला? प्रत्यक्ष माझ्या ओळखीचा आहे सर, तीच माझा टॉपिक चालू आहे प्रत्यक्ष प्रमाणामधला. आणि हेतू म्हणजे बाधा करणारे हेतू, बाधा करणारा भाव म्हणजे सर, बाधा करणाऱ्या भावाला काय म्हणायचं? बाधक हेतू म्हणायचं. बर सर, मला ओबड-धोबड भाषेमध्ये काय कळालं, की म्हणजे मला कुठेतरी इथं अडथळा निर्माण होणार आहे. म्हणजे अडथळा कशामध्ये होणार आहे? ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. बर, इतकी गोष्ट तुला क्लिअर झाली सर. लिहा ना सर ह्याच्या नोट्स लिहा ना. लिहितो, ऐक. ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्यक्ष प्रमाणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. अनन्यसाधारण आहे म्हणजे सर, मला प्रत्यक्षच म्हणजे मला सर ज्ञान प्राप्ती करायचे सर, मला नॉलेज घ्यायचे, तर मला नॉलेज घ्यायसाठी प्रत्यक्ष प्रमाणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. मला प्रॅक्टिकल नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. कुठली बी गोष्ट शिकायची मला, तर प्रॅक्टिकल नॉलेज घेणं खूप महत्वाचं, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचं महत्व सर अनन्यसाधारण आहे. बर सर, प्रत्यक्ष प्रमाणाचा अर्थ काय होतो? की प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? मनाचा म्हणजे इंद्रियांच्या साह्याने जी मनाला ज्ञान भेटत असते, जी मनाचा इंद्रियांच्या संबंधाने जी ज्ञान प्राप्त होत असते, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? मनाचा, सर लाइटिंग पेन न लिहा ना, मला दिसतंय चांगलं सर, लिहितो. मनाचा इंद्रियासोबत संबंध येऊन जे ज्ञान प्राप्त झालेलं असतंय, मनाचा इंद्रियासोबत येणाऱ्या संबंधाने जे ज्ञान प्राप्त होतं सर, येणाऱ्या संबंधाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला
ज्ञानाला सर प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो मी. सर त्याला काय म्हणतो सर? प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो. प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे सिंपल काय सांगितलंय सर? बाधा होणार आहे मला. ज्ञान घ्यायचंय मला, इथं बाधा होणार आहे. ज्ञान प्राप्तीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. बरं, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय सर? की मनाचा इंद्रियासोबत येणारा जे संबंध आहे, त्या संबंधाने जी प्राप्त होणारं ज्ञान आहे सर मला, त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं. इंद्रिय येणारच आहेत, इंद्रियाचा मनासोबत जे येणारा कॉन्टॅक्ट आहे त्याच्याने जी मला ज्ञान भेटणार आहे सर, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. बरं सर, इथं अडथळ्याचा तर काही तुम्ही संबंधच आणला नाही. अडथळ्याचा तुम्ही इथं काही कार्यक्रमच केलेला बघायला भेटणार गेलाय. बघ की आपल्याला ही जी ज्ञान भेटणार आहे, मग काही कारणामुळे, बाबा सर तुम्ही तर नोट्सच पाठ करून आला काय की? हो, काही कारणामुळे ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्ञान प्राप्तीमध्ये सर ऑब्स्टॅकल निर्माण होतात, अडथळा निर्माण होतो. अडथळा खूप महत्वाचा आहे सर. अडथळा निर्माण होतो. अडथळा किंवा याला सर बाधा म्हणा. अडथळा किंवा बाधा. ज्ञान कसले सर? इथं प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीमध्ये काही कारणामुळे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा, बाधा येते. मग सर कशी बाधा येईल सर? कसा अडथळा येईल माझा प्रत्यक्ष ज्ञान करण्यामध्ये सर? कसा अडथळा येईल? कशा वेन? म्हणजे सिंपल आहे. मला काय एक गोष्ट, ह्याचा एकच गोष्ट लक्षात घे की मला डोळ्यानं व्यवस्थित दिसणं गेले. म्हणजे इंद्रियांचं मी प्रत्यक्ष ज्ञान कशाने घेतो सर? माझ्या इंद्रियाने घेतो, डोळ्याने घेतो नॉलेज. मला जर कुठली वस्तू शिकायची आहे सर, मला कमीत कमी एक सिंपल एक्झाम्पल लक्षात घे. तुला डॉक्टर बनायचे, तू जोपर्यंत पेशंटला प्रॅक्टिकली ट्रीट करणार नाहीस, जोपर्यंत पेशंटला दवाखान्यात जाऊन प्रॅक्टिकली ट्रीट करणार नाहीस, तोपर्यंत तुला नॉलेज कसं येईल? म्हणजे आणि तू त्या पेशंटला जर व्यवस्थित चेक केलास आणि तू मग चांगला डॉक्टर म्हणतोस, मग ह्या पेशंटला चेक करण्यामध्ये तुला अडथळा येते. सिंपल आहे. त्याच अडथळ्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष बाधक हेतू. म्हणजे बाधा येईल मला सर. ती गोष्ट क्लिअर झाली? हो सर, मला ती गोष्ट क्लिअर झाली. बर, काही कारणामुळे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा, बाधा येतो, त्यालाच काय म्हणायचं सर? त्यालाच प्रत्यक्ष बाधक, त्यालाच प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणतात सर. प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणतात सर. सर कसं सर प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणतात? म्हणजे मला ज्ञानप्राप्ती व्यवस्थित होणं गेली सर. ज्ञानप्राप्ती कशाने करतो मी? ज्ञानप्राप्ती माझ्या इंद्रियानं करतो सर. ज्ञानेंद्रिय कुठले आहेत? माझ्या डोळ्यानं चांगल्या पद्धतीने ज्ञानप्राप्ती करतो, नाकानं, जिभीनं म्हण, कानानं म्हण, त्वचेनं म्हण, ह्यांच्यानं मी काय सर ज्ञानप्राप्ती व्यवस्थित करतो. मग ही जी नॉलेज अक्वायर करायची मला, ती नॉलेज अक्वायर व्यवस्थित होणं गेले, ही गोष्ट शिकायची मला सर. बर, कुठले कारण आहेत सर? कुठले रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे मला ज्ञानप्राप्ती व्यवस्थित होणं गेले? ती शिकायचे, ती रिझन्स शिकायचेत आपल्याला. बायला सर तुम्ही लईच भारी सांगितलं. म्हणजे ती रिझन्स शिकायचेत आपल्याला की कुठले असे रिझन्स आहेत की मला ज्ञानप्राप्ती होणं गेले. मग कुठले रिझन्स आहेत? 8 रिझन्स सांगितलेले आहेत. तीच 8 रिझन्स आपल्याला व्यवस्थित परीक्षेमध्ये लिहायचे, थोडे थोडे एक्सप्लेन करायचे आणि कार्यक्रम मोकळा करायचा. 8 रिझन्स शिकायचे. तयारीत राहा, इथून पुढे तुझ्या 8 रिझन्स येणार आहे की त्या 8 रिझन्समुळे आपण प्रॅक्टिकल नॉलेज व्यवस्थित घेऊ शकणार गेला. बर सर, मला पहिलं रिझन सांगा ना सर. सर मला पहिलं रिझन सांगा ना. सांगतो तुला पहिलं रिझन. म्हणजे अडथळा, त्याला प्रत्यक्ष बाधक हेतू. मग प्रत्यक्ष बाधक हेतू खालील प्रमाणे, तू वळली आता जागा नाही म्हणली ना गेलो. प्रत्यक्ष बाधक हेतू पुढील प्रमाणे आहेत. पहिलं सर प्रत्यक्ष बाधक हेतू कुठला आहे सर? अतिदुरात. अतिदुरात सर. अतिदुरात म्हणजे काय सर? इंद्रियांची विषय ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. इंद्रियांची एक
ज्ञान ग्रहण करण्याची सर, विषय सोडा, इंद्रियांची सर ज्ञान ग्रहण करण्याची एक मर्यादा असते, एक लिमिटेशन्स असते. बरं लिहा सर, इंद्रियांची, इथंच लिहितो, इंद्रियांची ज्ञान ग्रहण करण्याची, ज्ञान ग्रहण करण्याची, कन्फ्यूज करून घ्यायचं नाही आपल्याला, व्यवस्थित सांगायचं की एक मर्यादा, ज्ञान ग्रहण करण्याची एक सर मर्यादा असते, लिमिटेशन्स असते. बर सर कसं सर बघ, लक्षात घे, म्हणजे अति दूर वस्तू असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. काही वेळेस अति दूर, सर पेन बदला ना सर, अति दूर वस्तू असल्यामुळे अडथळा निर्माण, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये सर अडथळा निर्माण होतो. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. बायला सर अडथळा निर्माण झाला बघा, अडथळा निर्माण होतो. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये सर अडथळा निर्माण होतो. बघ सिंपल गोष्ट आहे, एक वस्तू अति दूर आहे. सर मला एक्झाम्पल द्या, म्हणजे मला उदाहरणामधून समजून येईल. उदाहरणात म्हणजे काय सर, की आकाशात उंच उडणारा पक्षी आहे, आकाशामध्ये उंच उडणारा पक्षी आहे सर. सर पेन दुसऱ्या एक्झाम्पल दुसऱ्या पेन लिहितो, आकाशामध्ये उंच उडणारा पक्षी काही वेळानंतर नाहीसा होतो. खूप उंचीवर गेल्याने दिसेनासा होतो. यामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. ऑब्स्टॅकल निर्माण होते. म्हणजे आकाशामध्ये उंच उडालाय सर, मराठीतला ही चुईती अप्पा आहे, म्हणजे अति दूर आहे, म्हणजे लय उंच पक्षी गेला, मग मला सर दिसना गेलं, म्हणजे मला काय करायचं होतं, सिंपल त्या पक्षाचं नॉलेज घ्यायचं होतं. मग म्हणून मी काय केलं, मी पक्षाकडे बघत बसलो. मग काही वेळानंतर काय झालं, ती पक्षी दिसणं झाला, खूप उंचीवर गेला पक्षी, लयवरी गेला पक्षी, मग ती पक्षी मला दिसेनासा झाला. त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण झाला. सिंपल ही सुद्धा अतिदूरामध्ये म्हणजे अडथळा निर्माण झाला. मला ज्या पक्षाचं जे नॉलेज घ्यायचं होतं, त्या नॉलेज ती पक्षी खूप दूर गेल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, मला अडथळा निर्माण झाला. म्हणून त्याला काय म्हणलं मी, प्रत्यक्ष बाधक हेतूचं पहिलं अतिदूरा. बर सर दुसरं काय आहे, दूर आहे तर सामिप्यातली. सर दुसरं काय, सामिप्यात म्हणजे काय, हा दोष म्हणजे ही सामिप्यात ही कुणासाठी आहे, हा दोष चक्षुरेंद्रियाद्वारे जी विषय आहेत ह्या विषयांसाठी फक्त उल्लेखित केलेला आहे. चक्षुरेंद्रियाद्वारे विषयांसाठी उल्लेखित केलेला आहे. सर नुसतं पाठ करून आला बघा आज तुम्ही, होय रे बाबा. हा दोष चक्षुरेंद्रियाद्वारे द्वारे येणारे जी विषय, येणाऱ्या विषयासाठी उल्लेखित केलेला आहे. उल्लेखित केला गेलेला
आहे. म्हणजे सर इथं काय सांगितलंय मला, की सामिप्यात लय गोष्ट जवळ आहे मला दिसना गेले. मग ह्याच्यात कानाचा संबंध आहे का, नाकाचा संबंध आहे का, जिभेचा संबंध, त्वचेचा संबंध आहे का? नाही. खूपच जवळ गोष्ट असल्यामुळे ती गोष्ट दिसना गेली. हा, आत्ता पेटलं सर मला, की म्हणजे लईच गोष्ट जवळ आहे. मग ती कुणासाठी आहे? फक्त जी चक्षुरेंद्रियाद्वारे जी येणारे विषय आहे, ह्यांच्यासाठी फक्त उल्लेखित केलेला आहे. म्हणजे हा दोष फक्त मग सर मला एक्झाम्पल द्या ना. मग तू काय करतोस? डोळ्यात काय काय लावतोस? काजळ लावतोस का काजळ? मग ते डोळ्यात काजळ लावलास म्हणजे तुझ्या डोळ्याच्या जवळ झालं, मग तुला सर दिसते का ती काजळ लावलेलं? नाही. बरं सर मी काजळ बिजळ नाही लावत, मग मला साधं एक्झाम्पल द्या. काही नाही, वहीवर लिहिलास, वहीवर एक गोष्ट लिहिलास, वहीवरच तू गोष्ट लिहिलेली वाचत आहेस. वाचताना 6 सेंटीमीटर जर जवळ गेलास की नाही, ओके तर मी वस्तूवर वहीवर काहीतरी लिहिलंय म्हण, आणि मी जर 6 सेंटीमीटर जवळ जर गेलो तर मला माझ्या वहीवरच लिहिलेलं मीच माझ्या हाताने अक्षर दिसत नाही. म्हणजे मी सामिप्यात आणलं सर. दिसलं का मला? नाही. त्यालाच काय म्हणलं सामिप्यात. माझ्या इंद्रियाला ज्ञानप्राप्तीमध्ये काय झाला? अडथळा झाला. सर उदाहरण लिहा ना सर, चांगलं उदाहरण सांगितलंय तुम्ही, की उदाहरणामध्ये काय डोळ्यात लावलेलं काजळ दिसत नाही, सुरमाकिंग डोळ्यात लावलेलं काजळ, किंवा सर वही 6 सेंटीमीटर पेक्षा जर जवळ आणली, 6 सेंटीमीटर पेक्षा जवळ आणली, पेक्षा जर सर वही 6 पेक्षा जर जवळ आणली, तर मला वाचण्यामध्ये अडथळा निर्माण होते. वाचण्यामध्ये अडथळा निर्माण होते. वाचण्यामध्ये अडथळा निर्माण होतो सर. बायला सर तुम्ही लईच भारी शिकवाला बघा. वैर अडथळा निर्माण होतो. म्हणजे बेसिक अर्थ काय सर? ऑब्स्टॅकल होणं, अडथळा निर्माण होणं. दूर वस्तू आहे म्हणून बी अडथळा झाला, गोष्टी जवळ आहे, लई जवळ आहे म्हणून बी अडथळा झाला. बर सर तिसरी गोष्ट कुठली आहे सर? इंद्रिय घातात. सर तिसरी गोष्ट कुठली आहे? इंद्रिय घातात. सर नावातच काय? इंद्रिय घातात. म्हणजे इंद्रियामध्ये दौर्बल्य आल्यामुळे इंद्रियामध्ये दौर्बल्य आल्यामुळे, दौर्बल्य म्हणजे वीकनेस, दौर्बल्य आल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा येतो. म्हणजे काय सर? की इंद्रियाचा घात झाला, इंद्रियामध्ये दौर्बल्य आले. बरं एक्झाम्पल द्या. बहिऱ्याला ऐकू येते का? आंधळ्याला दिसते का? इंद्रियामध्ये दौर्बल्यता आली ना त्यांच्या. सिंपल आहे सर. उदाहरण बिले भारी सांगितलं सर. लिहा कच्च मुन्या. बहिऱ्याला ऐकू येत नाही, लिहा. बहिऱ्याला ऐकू येत नाही. सर बहिऱ्याला बी ऐकू येत नाही, आणि सर आंधळ्याला रूप हा गुण कळत नाही म्हणजे दिसत नाही. आंधळ्याला दिसत, म्हणजे इंद्रियावर घात झाल्यामुळे किंवा इंद्रियावर दौर्बल्य आल्यामुळे मला प्रत्यक्ष ज्ञान घेता येत नाही. सिंपल आहे, नावाच आहे की इंद्रिय घातात. बर सर चौथा कुठला आहे सर? चौथा आहे मनो अन्वस्थानात. मनोअन्वस्थानात सर याचा मला अर्थच करण्यात गेले. मी सांगतो की मनोअन्वस्थानात म्हणजे काय? मनाच्या
अनअवस्थेमुळे किंवा मनाची अनअवस्था म्हणजे कशी सर, की मन जर स्वविषयामध्ये रममाण नसेल. जर तुम्ही पुस्तकी भाषा सांगाल सर, मला एक्झाम्पल तर तुला मी भारी सांगतो, पण मनाच्या मला लिहू दे एकदा. मनाच्या अनअवस्थेमुळे किंवा मन स्वविषयामध्ये रममाण नसेल, मन स्वविषयामध्ये रममाण नसेल किंवा एखाद्या नवीन ठिकाणी गेला असेल, एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यामुळे मनाच्या अनवस्थेमुळे किंवा मन विषयामध्ये रममाण नसल्यामुळं किंवा एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यामुळं प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. बरं सर, अडथळा निर्माण होतो. सर मला याचं एक्झाम्पल द्या ना सर. तुम्ही पुस्तकी भाषेमध्ये मला काय सांगितलं की मनाची अनवस्था, मन स्वविषयामध्ये रममाण नसेल. सर मला याचं एक्झाम्पल द्या ना सर. बघ, एक्झाम्पल देतो तुला. नंबर 1 तुला डायरेक्ट फील होईल. तू जा डायरेक्ट बाहुबली 2च्या पिक्चर मध्ये गेलो सर. देवसेनाचा जेव्हा पहिल्यांदा आपल्याला झलक दिसते, तेव्हा बाहुबली देवसेनाकडे बघितले असते. देवसेना जशी तलवार चालवत असते, बाहुबली जेव्हा देवसेनाकडे बघत असते, कटप्पा काहीतरी मागून त्याला म्हणत असते, वा वा क्या बात है. तेव्हा बाहुबलीला ऐकू येते का? नाही. म्हणजे बाहुबली त्या देवसेनेमध्ये रममाण झाला म्हणजे कसं झालं, त्या मनाची अनअवस्था झाली. मनाची अनअवस्था म्हणजे काय? पुढे सुंदर दृश्य बघून बाहुबलीला मागून काय ऐकलेलं ते ऐकूची नाही गेलं. म्हणजे एक्झाम्पल लक्षात घेणं महत्वाचं आहे की ज्यावेळेस बाहुबली देवसेनेला बघत होता तलवार चालवताना, त्यावेळेस ती पिंडारी आली होती की नाही, तेव्हा कटप्पा काहीतरी म्हणत होता मागून. बाहुबलीला ऐकू येत होतं का? येत नव्हता ऐकू. म्हणजे ती स्वविषयामध्ये रममाण नव्हता. एका सुंदर दृश्याला बघून मागून काय येणाऱ्या गोष्टी मला ऐकू येत नव्हता. बर सर, ह्याचं एक्झाम्पल मी असंच लिहू का? असं लिहू नको. बर, कसं एक्झाम्पल लिहायचं? उदाहरणात एखाद्या सुंदर दृश्याला बघून, आपल्यासोबत बी कधी कधी होते बघ, सुंदर दृश्य तर आपल्याला दिसत असते दररोज. एखाद्या सुंदर दृश्याला पाहून मागून येणारा आवाज, कोण मागून बोलाले येणारा आवाज ऐकू येत नाही. बाहुबलीला बी ऐकू नाही गेलं सर. जेव्हा देवसेनेला बघितलं होतं पहिल्या सुरुवातीला. जा यशस राजामौलीनं काय पिक्चर बनवलाय सर. हा सर, म्हणजे एखाद्या सुंदर दृश्याला पाहून म्हणजे मागून येणारा आवाज ऐकू येत नाही. सुंदर दृश्य बघत राहिला, मागून येणारा आवाज ऐकू झाला का? म्हणजे त्याच्या जी कान होतं, ती कान त्याच्या स्वविषयामध्ये, जी पुढचं दृश्य होतं, जे डोळं होतं, त्या स्वविषयामध्ये रममाण होतं का? नाही. म्हणून त्याला काय म्हणलंय? मनो अनवस्थानात, म्हणजे स्वविषयामध्ये रममाण नव्हतं सर. सर मला मनो अनवस्थानाचा बी चांगला अर्थ समजला. बर चल पुढे. सर 5वं काय सर? सौक्ष्म्यात. सर सौक्ष्म्यात म्हणजे काय? सर नावातच काय दिसायले? सौक्ष्म्यात. मायन्यूट म्हणजे नावातच काय दिसायले सर? सौक्ष्म्यात म्हणजे अतिसूक्ष्म वस्तू असल्यामुळे, अतिसूक्ष्मतेमुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये सर काय व्हायला? प्रत्यक्ष ज्ञानामध्ये
प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण व्हायलाय सर. अडथळा कसलं त्याला प्रत्यक्ष निर्माण, अडथळा निर्माण होतो. सर याचं उदाहरण सांगा ना सर. सांगतो. हे झालं सर पुस्तकातलं. याचं उदाहरण काय? अतिसूक्ष्मतेमुळे धुळीचे कण, सूर्यकिरणावरचे धुळीचे कण दिसत का आपल्याला? नाही. अतिसूक्ष्मतेमुळे धुळीचे कण दिसत का? दिसत नाही. मायक्रोस्कोप लावावं लागते ना आपल्याला ते ऍटम बघायचं झालं तर. परमाणू दिसत का आपल्याला? दिसत नाहीत. अतिसूक्ष्मतेमुळे म्हणजे तुला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करणार आहेच ही. म्हणजे सर अतिसूक्ष्मतेमुळे काय? उदाहरणार्थ धुळीचे कण दिसत नाहीत सर. अतिसूक्ष्मतेमुळे धुळीचे कण ह्याच्यात कन्फ्युज करून घेऊ नको की सामिप्यात म्हणजे काय? चक्षुरेंद्रियाद्वारासाठी फक्त, म्हणजे डोळ्यात लावलेलं काजळ तुला दिसत नाही, पण लोकाला तर दिसते की. पण ही सूक्ष्मात कार्यक्रम कसं लोकाला बी दिसत नाही. ही आहे सूक्ष्मात म्हणजे काय? अतिसूक्ष्मतेमुळे धुळीचे कण देखील दिसत नाहीत सर. धुळीचे कण दिसत नाहीत. अतिसूक्ष्मता आहेत ना, धुळीचे कण दिसत नाहीत अतिसूक्ष्मतेमुळं. आता सामिप्यात म्हणजे लोकाला तू काजळ लावलास, लोकाला तर दिसायला ना तू लावलेलं, पण ही धुळीचे कण जे आहेत ती सूक्ष्मात म्हणजे अतिसूक्ष्मतेमुळे लोकाला बी दिसणं गेलं. सर मला क्लिअर झालं. सूक्ष्मात बी क्लिअर झालं सर, आणि सामिप्यात म्हणलं आता मला कधी कन्फ्युजन होणार नाही. लोकाला ही पुऱ्या लोकाला कार्यक्रम दाखवणार आहे, ही कार्यक्रम लोकाला बी दिसणार नाही. बरं सर सूक्ष्मात बी मला समजलं. बरं सर पुढे चला ना. पुढचं काय? व्यवधानात. सर व्यवधानाचा अर्थ काय हो सर? लईच खतरनाक दिसायला यार, काहीच नाही याच्यात. व्यवधान म्हणजे काय सर? आवरण. व्यवधान म्हणजे आवरण. सर आवरणला काय म्हणू सर? माझी मराठी लईच कच्ची आहे सर. आवरण म्हणजे काय? कव्हरिंग. आवरण म्हणजे काय? कव्हरिंग. म्हणजे आवरणामुळे, व्यवधानामुळे म्हण किंवा आवरणामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो सर. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो सर. बायला कुठं बी काही बी झालं अडथळा, मग अडथळाच येते, अडथळा निर्माण होतो. सर व्यवधान म्हणजे काय म्हणलो? आवरिंग. सर व्यवधानला तुम्ही इंग्लिश मधून अर्थ काय सांगितला? कव्हरिंग सांगितला. म्हणजे आवरणामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण व्हायला सर. सर मला एक्झाम्पल द्या ना सर. तू ज्या वेळेस नदीवर गेलास कशाला? तुला फवारायला पाणी आणायचे. तू शेतकऱ्याचा असशील तर तुला माहित असेल की तू नदीकडे गेलास, फवारायला पाण्याला गेलास, नदीत घागर बुडवली सर. आवरण कुणाच झालं सर? नदीच्या पाण्याचं. मला घागर दिसली का पाण्यात बुडालेली? नाही. म्हणजे आवरणामुळं. सर आता मी शेतकऱ्याचा मुलगा नाहीच सर, मला एक्झाम्पल द्या ना सर डॉक्टरचं. बर तुझ्या स्किनने काय केलेलं आहे? पूर्ण शरीराला कव्हर केलेला आहे, म्हणून तुला बोन्स दिसतात का? अजिबात दिसत नाही. स्टमक दिसते का? अजिबात दिसत नाही. म्हणजे स्किननं पूर्ण शरीराला तुझ्या काय केलंय? कव्हर केलेलं आहे. ही जमलं बघा. आता जी आपली शेतकऱ्याची गावडे असतील त्यांना ती नदीचे एक्झाम्पल. पाण्यात घागर बुडवली, पाण्यानं घागरीला आवरण आणलं, कव्हर आणलं, आणि त्याच्यामुळे मला काय झालं सर? व्यवधान. व्यवधान म्हणजे काय सर? आवरण. म्हणजे आवरणामुळे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा झाला. सर उदाहरण द्या ना सर, उदाहरण सांगा ना. सांगतो ना तुला उदाहरण. उदाहरण म्हणजे काय? की पाण्यात घागर बुडाली. घागर सर पेन लिहा ना. घागर म्हणजे आता कुणाला घागरचा बी अर्थ माहित नसते. घागर म्हणजे पॉट, भांड. यांना आपण पाणी पित आहोत, भांड त्याला काय म्हणायचं? घागर. सर घागर पाण्यात बुडवल्यानंतर घागर पाण्यात बुडवल्यानंतर पाणी काय करते? पाण्याच्या
आवरणामुळे सर घागर जी आहे की नाही दिसत नाही, मग त्याच्यामुळे काय होते, प्रत्यक्ष ज्ञानात अडथळा निर्माण होते. दुसरे एक्झाम्पल त्वचेचं लिही. डॉक्टर बनायची हौस आहे मला सर. त्वचा पूर्ण शरीराला आच्छादून टाकते, पूर्ण शरीराला आच्छादून टाकते. आच्छादून टाकणे म्हणजे कव्हर करते, आच्छादून टाकते. सर पूर्ण शरीराला आच्छादून टाकलं, आच्छादून टाकलं म्हणजे काय सर, कव्हर केलं आणि आच्छादून टाकलं, आणि त्याच्यामुळे हाडं यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते का, हाडांचं, अवयवांचं, हाडांचं अवयव याच्यामध्ये काय होते, यांचे ज्ञान घेण्यासाठी अडथळा निर्माण होते. ज्ञान घेण्यासाठी काय आला, अडथळाच आला. म्हणजे सर काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. अडथळा म्हणजे सर व्यवधानाचा अर्थ काय, अडथळा आणला. बर सर मला व्यवस्थित समजलं की व्यवधान म्हणजे कसं अडथळा निर्माण करणार आहे. घागर पाण्यात बुडवली किंवा त्वचेचं एक्झाम्पल देऊन मी कार्यक्रम मोकळा केला. सर पुढे चला ना सर, दोनच राहिलेत आता, सांगतो सर. पुढचं काय, अभिभावात. अभिभावात सर, अभिभावात म्हणजे काय, अभिभाव म्हणजे पराभव. बायला सर कसं आता ही सांगतो की, अभिभाव म्हणजे पराभव, डिफीट. अभिभावामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. अभिभावामुळे प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण होतो. सर कसा अडथळा निर्माण होते प्रत्यक्ष ज्ञानामुळे समान अभिव्यहारामध्ये, कसं सर होतंय की बघ, सिंपल एक्झाम्पल लक्षात घे. दिवसा कसं पडलेलं असते सर, ऊन पडलेलं असतं, सूर्य किरण पडलेले असते. मग काय होते सर, दिवसा तुला चांदणे दिसतात का, दिवसा तुला चंद्र दिसतंय का, दिवसा तुला नक्षत्र दिसतात का. एक सिंपल लक्षात लॉजिक लाव ना. म्हणजे सूर्य किरण ह्या चंद्राची जी प्रकाश आहे, ही जी नक्षत्राचा जी प्रकाश आहे, ही चांदण्यांचा जी प्रकाश आहे, त्यांना काय करायलाय, अभिभाव, पराभव करायलाय. त्यांचा काय करायलाय सर, पराभव, त्यांना डिफीट करायलाय. म्हणजे कॉम्पिटिशन कुणामध्ये लागलो होतं, प्रकाशामध्ये. एक तर सूर्याचा प्रकाश आणि चांदण्यांचा आणि चंद्राचा प्रकाश. पण जिंकलं कोण सर, दिवसा सूर्यप्रकाश. म्हणजे सूर्यप्रकाश, सूर्यकिरणामुळं, सूर्यप्रकाशामुळं दिवसा चंद्राचा चंद्रमन, चांदण्यमन हे दिसत नाहीत आपल्याला. म्हणजे हे डिफीटच एक्झाम्पल आहे ना. आणि परीक्षेत बी प्रश्न येतो की सूर्याच्या आच्छादनामुळे सूर्याच्या आच्छादनामुळे चांदणे, दिवसा चांदणेमन, चंद्रमन दिसत नाही. मग ही कुठला बाधक हेतू आहे, तर कधी कधी कन्फ्युजन होते. व्यवधानामध्ये आच्छादून टाकले नाही, याच्यामध्ये अभिभावात टिक करायचं. एमसीक्यू ला प्रश्न मला आत्ताच आलेला होता प्रश्न, की प्रश्न ह्याचं टिक करायचं, एक मार्क मिळवायचा. बरं सर एक्झाम्पल लिहा ना सर. ह्याचं उदाहरणात काय लिहितो मी, की दिवसा सूर्यप्रकाशामुळे दिवसा सूर्यप्रकाशामुळे चांदण्या, चंद्र, नक्षत्र दिसत नाहीत सर. नक्षत्र दिसत नाहीत म्हणजे यांचा काय झाला सर, पराभव झाला, प्रकाशांचा पराभव झाला. कोण केला सर, सूर्यानं. बर सर लास्टच राहिले, आठवं सांगा ना सर. सांगतो, आठवाय समान अभिहारात. सर समान अभिहारात म्हणजे काय, समान वस्तू राशीत टाकल्यामुळे, समान वस्तूच्या राशीत टाकल्यामुळे ती वस्तू ओळखू येत नाही आपल्याला. मला काय सर पुस्तकी भाषेतले डायलॉग मारलो, मला एकदा लिहू दे, मी तुला याचा अर्थ सांगतो.
समान वस्तूच्या राशीत टाकल्याने समान वस्तू, सर समान वस्तू म्हणजे काय? सिमिलर वस्तू. पेन चेंज करून लिहा सर, लिहितो. समान वस्तू, समान म्हणजे काय सर? सिमिलर. समान वस्तू, समान वस्तूच्या राशीत टाकल्याने, समान वस्तूच्या राशीत टाकल्याने, समान वस्तूच्या राशीत टाकल्याने वस्तू ओळखूच येत नाही सर. वस्तू ओळखायला येत नाही, ओळखायला येत. ओळखू म्हणजे ओळखायला येत नाही सर, आयडेंटिफाय करायला येत नाही. ओळखायला येत नाही, आयडेंटिफाय करायला येत नाही. ही झालं पुस्तकी भाषेत. सर याचे एक्झाम्पल मला द्या ना सर. ह्याचे एक्झाम्पल आहे की बघ, तू काय कर, किचन मध्ये जा, एका मुठीत तांदूळ घे. किचन मध्ये गेलास, एका मुठीत तांदूळ घेतलास, मग तू जी तांदळाचा कट्टा आणला होता का नाही, त्या तांदळाच्या कट्ट्यामध्ये ती तुझ्या हातातले तांदूळ टाकलास. बर, तू तुझ्या हातातले तांदूळ त्या कट्ट्यामध्ये टाकलास. मग तुला काय म्हणलं, तुझे आता थोड्या वेळापूर्वी जी तुझ्या हातात जी तांदूळ होते, तीच तांदूळ त्या कट्ट्यातून काढून दाखव. तू काढू शकणारस का? नाही. सर सिंपल एक्झाम्पल, ती पण समजलं. बघ, सोयाबीनचे कट्टे आहेत आपल्याकडं, सोयाबीनच्या कट्ट्यामधलंच तू सोयाबीन काढलास, ओंजळभर सोयाबीन काढलं सर, ओंजळभर सोयाबीन काढलं आणि त्याच कट्ट्यामध्ये डबल ओंजळभर टाकलं आणि पुन्हा त्याला काय म्हणलं, तू जी पहिल्या ओंजळभर सोयाबीनचे जे दाणे घेतला होतास, तीच दाणे तू डबल काढून टाक. सर सगळं सोयाबीन सारखं दिसते. थोड्या वेळापूर्वी घेतलेलं जे हातात मी सोयाबीन ओंजळभर घेतलं होतं सर, प्रत्येक दाणा मी त्याच्यातून सेपरेट करू शकतो का? अजिबात नाही. म्हणजे समान वस्तू, समान वस्तू म्हणजे काय? समान वस्तू म्हणजे सोयाबीन, सोयाबीनच्याच पोत्यामध्ये टाकलं मी, समान वस्तूच्या राशीत टाकलं, तर मी थोड्या वेळापूर्वी जी घेतलेली ओंजळीत जी सोयाबीन होतं, तीच मला ओळखू येत नाही. तीच सांगितलं इथं समान अभिहारामध्ये. म्हणजे काय सर? उदाहरणार्थ, ओंजळीत घेतलेले तांदूळ, बरं सोयाबीनचं एक्झाम्पल देऊ का? ओंजळीत, बरं ह्याच घ्या भाताच, म्हणजे ओंजळीत घेतलेले तांदूळ, ओंजळीत म्हणजे कसे? असे, ओके, ओंजळीत म्हणजे असे असे ओंजळीत घेतलेले तांदूळ, ओंजळीतला सर गोल करा ना सर, केलं. ओंजळीत घेतलेले तांदूळ, तांदूळ राशीत टाकल्याने, राशीत टाकल्याने ओळखू येत नाहीत, ओळखायला येत नाहीत. ही आहे सर प्रत्यक्ष बाधक हेतू आणि पूर्ण प्रत्यक्ष बाधक हेतूचे एक्झाम्पल्स. सर मला एकदा चांगल्या पद्धतीनं सर रिव्हिजन द्या ना मला सर, याच देतो. ऐक मस्तपैकी, आता ऐक व्यवस्थित, तू काय शिकलास आता, बस एवढंच शिकायचं आपल्याला ह्या लेक्चरमध्ये. आता आपल्याला एवढंच शिकायचं लेक्चरमध्ये. आता बघ कसं सर ह्याचं रिव्हिजन द्या ना मला सर, देतो. ऐक बाबा, प्रत्यक्ष बाधक हेतू सर, बाधकचा मला अर्थ काय समजला? जी ऑब्स्टॅकल आहे सर, जी अडथळा निर्माण करणार आहे, त्याला काय म्हणलं सर मी? बाधक हेतू म्हणलं. मग सर ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्यक्ष प्रमाणाचं मला महत्व अनन्यसाधारण आहे ना. मला ज्ञानप्राप्तीसाठी प्रॅक्टिकल नॉलेज किती महत्वाचं आहे, तुला एक्झाम्पल दिलंच होतं की प्रॅक्टिकल नॉलेज, प्रत्यक्ष प्रमाणाचं महत्व अनन्यसाधारण आहे सर. बरं, प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय सर? प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे कसं? बघ, मनाचा इंद्रियाशी, मन सर, मन कुठं आहे? मध्ये बसलंय कुठं तर. मग डोळ्यानं सर मला दिसलं काही, तर मनाचा जी इंद्रियाशी संबंध येऊन जी प्राप्त होते त्याला सर प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो, प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. मग काही कारणामुळे काय सर, प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होतो, ऑब्स्टॅकल्स निर्माण होतात. मग ऑब्स्टॅकल निर्माण होतात, मग ह्यालाच काय म्हणलं सर? प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणतात. ह्याला प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणलं. ऑब्स्टॅकल निर्माण होईलेत ना, मग असे कुठले प्रत्यक्ष बाधक हेतू आहेत की त्याच्यामुळे ऑब्स्टॅकल्स निर्माण होईलेत? 8 आहेत. सिंपल पाठ करेंगे भाई आपण की 8 आहेत, 8च लक्षात ठेवायचे तुम्हाला. कुठले सर? अति दुरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनो अन्वस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभावात, समान अभिहारात.
सर अतिदूरात म्हणजे काय? अति दूर आहे वस्तू, वस्तू लईच लांब आहे आणि मला नॉलेजच पुन्हा गेले. सौक्ष्म्यात सामिप्यात म्हणजे काय? सर फक्त सामिप्यात म्हणजे लई जवळ आहे माझ्या. सर सर काजळ लई जवळ आहे माझ्या. तर त्याला काय म्हणलं सर? सामिप्यात म्हणलं. इंद्रिय घातात नावातच आहे. इंद्रिय दौर्बल्य आल्यामुळं किंवा इंद्रियावर घात झाल्यामुळं. बहिऱ्याला ऐकू येते का सर? दौर्बल्य आलं. आंधळ्याला दिसते का सर? नाही. सिंपल. मनोवन स्थानात म्हणजे काय सर? बाहुबलीचे एक्झाम्पल किंवा तुझं रिलेटेड कर. देखण्यापुरीला बघितलास, मित्र काय मागून म्हणाले तुला ऐकूची ना गेले. देखण्यापुरीला बघत बसलास, मागून मित्र काय म्हणाले तुला ऐकूची ना गेले. ही कंडिशन कुठली आहे सर? मनोवन स्थानात आहे. फक्त ही नावच जरा आपल्याला दांडग दिसाले, पण ह्याचा अर्थ किती सोपा आहे. बरं सर मला समजलं मनोवस्थानात चांगलं. सौक्ष्म्यात म्हणजे काय? अति सूक्ष्म, अति मायन्यूट असल्यामुळं ही कार्यक्रम कुणाला दिसला गेला, ही कार्यक्रम अख्ख्या गावाला दिसायला. सामिप्यात आणि सौक्ष्म्यात मध्ये आता मी कन्फ्युजनच करून घेणार नाही. पुढे काय सांगितलंय सर? व्यवधान. व्यवधान म्हणजे सर कव्हरिंग. किती चांगल्या पद्धतीने मला तू घागर बुडालेलं एक्झाम्पल सांगितलं सर. त्वचेचं सर एक्झाम्पल सांगितलं. सर अभिभावात म्हणजे काय सर? की कशा प्रकारे प्रभाव होते, पराभव होते सर, डिफीट होते कशा प्रकारे ती सांगितलंय. सूर्यकिरण कसे दिवसा त्यांची मॅनिप्युले दाखवते ती सांगितलेलं आहे सर. समान अभिहारात म्हणजे समान वस्तूच्या राशीत टाकल्यामुळे सर ती बी, त्याचा बी कार्यक्रम मला चांगलं समजलं सर. प्रत्यक्ष बाधक हेतूमध्ये इतक्या गोष्टी व्यवस्थित समजणं महत्वाचं आहे. परीक्षेत प्रश्न येणार, अशाच पॅटर्न मध्ये परीक्षेमध्ये लिहायचं आणि कार्यक्रम मोकळा करायचा. बरं सर मला काय काय क्लिअर झालं? प्रत्यक्ष प्रमाणाची डेफिनेशन, लक्षणं, वर्गीकरण आणि पुन्हा इंद्रियार्थ सन्निकर्ष आणि प्रत्यक्ष बाधक हेतू देखील सर क्लिअर झाला सर. आता याचं मी एक व्यवस्थित स्क्रीनशॉट घे. आता आपण मस्तपैकी पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.